क्षण कर्म चेतन बंधकारु, कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है, वंदना शत बार है। सर्व विशुद्ध सुज्ञानमय सदात्मा राम, पर को करे न भोग वे जाने जपित सुनाम। नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते, चित् स्वभावाय भावाय सर्वभावान्तरक्षिते। वन्दितु सौवसिद्धे धुवमचलमणोऽमं गतिं पत्ते, ओच्छामि समयपाहुडमिणमोऽस्तु केवलीभणियम्। आतंबने परमात्मा हो शांति सारे देश में, है देश ना सर्वोदय महावीर के संदेश में, है देश ना सर्वोदय महावीर के संदेश में। बाल संस्कार शिबिराच्या अंतर्गत गेले अनेक दिवसापासून आपण समग्र समयसार ग्रंथावर प्रत्येक अधिकारा संबंधी अधिकाराचा जो अर्क आहे, जो मूल आत्मा आहे, जो मूल भावार्थ आहे, अनेक गाथा आणि अनेक कलशांमध्ये गुरफटलेला असा विषय आपल्या अभिप्रायामध्ये, आपल्या सर्वांच्या श्रद्धेमध्ये, परिणतीमध्ये प्राण प्रतिष्ठित हो या उद्देशाने एक सुंदर प्रकल्प राबवला गेला। प्रत्येक अधिकाराविषयी समुच्चय सार गर्भित अध्ययन आणि स्वाध्यायाचा। जसं जितेंद्रजीने आता सांगितलंच की 47 शक्तींवर कालच आपण अभ्यास केलेलो आहोत समुच्चय। आज आपण सर्व विशुद्ध ज्ञान अधिकाराविषयी थोडी क्षण इथं आपण त्याच्याविषयी अध्ययन स्वाध्याय आपण करू। तत्पूर्वीचे जे अधिकार आहेत समयसारामध्ये, जीव अजीव अधिकार, कर्ता कर्म अधिकार, पुण्य पाप अधिकार, आश्रव, संवर, निर्जरा, बंध आणि मोक्ष, एकंदरीत हे 8 स्वांग आहेत। हे 8 स्वांग तरी गेले आणि या सर्व स्वांगांच्या निरोपानंतर त्यांचा जणू निरोप समारंभ झाला आणि कर्म धर्म संयोगाने शिबिराच्या आजच्या समापना दिवशी हा एकाकार सर्व विशुद्ध ज्ञान जो आहे तो खरेखर तो आत्म्याचा यथार्थ स्वरूप आहे, वास्तविक खरं स्वरूप आहे। त्या स्वरूपाची प्रचिती या सर्व विशुद्ध ज्ञान अधिकारापासून आपल्याला होत। म्हणजे आत्म्याचं खरं काय स्वरूप आहे, मूल काय स्वरूप आहे, पर्यायगत वेश सगळे संपले। आता फक्त ज्ञान 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 ज्ञान। मैं ज्ञानानंद स्वभावी हूं, मी ज्ञानानंद स्वभावी आहे, असं जे खरं स्वरूप आहे हे या सर्व विशुद्ध ज्ञान अधिकाराचं मूळ आहे, त्याचा अंतरात्मा आहे, आत्मा आहे। संपूर्ण सर्व विशुद्ध ज्ञान अधिकारामध्ये
108 गाथा आहेत. 308 पासून 415 पर्यंत 108 गाथा आहेत आणि 193 नंबर पासून 246 पर्यंत 54 कळश काव्य आहेत. तर 108 गाथा आणि 54 कळश काव्य या प्रकारे सर्व विशुद्ध ज्ञान अधिकार आचार्य कुंद कुंद देवांच्या मूळ गाथेपासून आणि अमृतचंद्राचार्य देवांच्या गद्य आणि पद्यात्मक आत्मख्याती टीकेपासून अनुप्राणित झालेला आहे. यामध्ये मुख्य 4-5 विषय बिंदू आहेत. सगळ्यात मोठा पॉइंट यामध्ये आहे, आत्मा अकर्ता आहे, आत्मा ज्ञाता आहे. परद्रव्याचा, संयोगाचा, शरीराचा, विकल्पांचा, सर्व द्रव्य कर्म नो कर्म भाव कर्माचा आत्मा अकर्ता आहे, करणार नाही, करता नाही, फक्त ज्ञाता आहे, अकर्ता स्वभावी आत्मा. त्याचा उलगडा ह्या अध्यायामध्ये मुख्यत्वे करण्यात आलेला आहे. खर तर असं आहे, आत्मा अकर्ता आहे म्हणजे करणार नाही, करता नाही हे म्हणणं हे नास्तीपरक आहे. म्हणजे करता नाही, अकर्ता आहे, पण खरं काय आहे तर त्याला अस्थिपरक जर म्हटलं तर अकर्ता आहे हे नास्तीपरक आहे. खरोखर तो फक्त आणि फक्त ज्ञाता आहे, जाणणारा आहे. ज्ञाता स्वभावी भगवान आत्मा, ज्ञान स्वभावी भगवान आत्मा, त्याची प्रसिद्धी आणि त्याचा जो मूळ गाभा आहे, तो मूळ गाभा समजवण्याचा मूळ उद्देश या सर्व विशुद्ध ज्ञान अधिकारामध्ये आहे. अधिकाराच्या नावामध्ये सुद्धा हे लपलेलं आहे मूळ भाव, सर्व विशुद्ध ज्ञान अधिकार. म्हणजे हा ज्ञान अधिकार आहे, हा कर्ता कर्म अधिकार नाही, हा पुण्यपाप अधिकार नाही, हा संवर अधिकार नाही, निर्जरा अधिकार नाही, हा ज्ञान अधिकार आहे. आणि ज्ञान अधिकार सुद्धा कसं, विशुद्ध ज्ञान अधिकार आणि संपूर्ण सर्वांग विशुद्ध ज्ञान अधिकार. म्हणजे ज्ञानाचं जे खरं स्वरूप आहे, संपूर्ण परिपूर्ण सर्वथा जे प्राण प्रतिष्ठित झालेला जो विषय आहे, त्याचा मूळ प्रमेय या सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये सांगण्यामध्ये आलेला आहे. दुसरी गोष्ट, अकर्ता आहे, ज्ञाता आहे, या गोष्टी सोबत सोबत निष्क्रिय शुद्ध पारिणामिक स्वभाव भाव ज्ञायक भावाचा रहस्य 320 नंबरच्या गाथेमध्ये स्पष्ट करून पुढे सांख्य मतासंबंधी एक फार सुंदर आणि फार विस्तृत विषय प्रारंभ होतो, की असं नाही समजायचं की आत्मा अकर्ता आहे असं समजून सर्व काही दोष कर्मांवर देऊन, दुसऱ्यांवर देऊन आपण स्वच्छंदी होऊन कषाय भावांचा पोषण करायचं असं नाही. तर त्यामध्ये एक सुंदर प्रकरण पुढे प्रारंभ होतो, की सर्वथा आत्मा अकर्ताच आहे असं न स्वीकारता कोणत्या ना कोणत्या अपेक्षेने आत्मा करता सुद्धा आहे. ही शाद्वादाची जी मूळ शैली आहे, मूळ पद्धत आहे, ती पद्धत यामध्ये स्पष्ट केलेली आहे. व्यवहार नयानी, अशुद्ध निश्चय नयानी, जोपर्यंत राग आणि द्वेष आणि कषाय भाव होत राहतील अथवा कर्म प्रकृतीला निमित्तपणाने स्वीकारण्याचं कार्य जोपर्यंत आत्मा बंद करत नाही, त्या रूपाने जोपर्यंत परिणमन करतो, तोपर्यंत तो नियमाने राग द्वेष अज्ञानमय परिणमन करणारा तो अशुद्ध निश्चय नयानी तो करता आहे. सर्वथा अकर्ता नका मानू. अशा प्रकारे अभेद दृष्टीने आत्मस्वभाव तो ज्ञाता स्वभाव आहे, तो कोणाचाही करता होऊच शकत नाही.
या प्रकरणाचा 308, 9, 10, 11 या 4 गाथेंमध्ये क्रमबद्ध पर्यायाचा जो मूळ सिद्धांत आहे, जे होणार आहे ते नक्की आहे, जिनेंद्र भगवंतांनी पाहिलेलं आहे, ज्याचं ज्या ठिकाणी ज्या काळी आणि ज्या भावनेनं होईल त्या भावनापूर्वक त्या क्षेत्री त्या काळी आणि त्या द्रव्याचं ते परिणमन झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जसं 24 तीर्थंकरांच्या वंदनेमध्ये बोलत असतो, अणु अणु स्वयं में लीन है, कण कण स्वयं में लीन है. हे जे क्रमबद्ध पर्यायाचा जो मूळ सिद्धांत आहे, त्या मूळ सिद्धांताला दृष्टांत रूपाने बनवून या 4 गाथेमध्ये त्याने जो द्रव्य ज्या रूपाने परिणमन करतो तो खरोखर त्यापासून अनन्य असतो. म्हणून जीवोई तावत आत्मपरिणामे उत्पद्यमानः जीवः एव न अजीव. जीव जीवच आहे, आत्मा आत्माच आहे. आत्मा स्वतःच्या परिणामाने उत्पन्न होत असताना तो जीव जीवच आहे, अजीव नाही. आणि अजीवोई तावत आत्मपरिणामे उत्पद्यमानः अजीवः एव न जीवः. अजीव सुद्धा, जड पदार्थ सुद्धा स्वतःच्या परिणामाने उत्पन्न होता तो अजीवच आहे, तो जीव नाही. जीव आणि अजीव या दोन्ही द्रव्यांची खरोखर हे दोन्ही द्रव्यांची भिन्नता सिद्ध करून अनंत द्रव्य स्वतः स्वाधीन स्वतंत्र आहेत. याप्रमाणे स्वतंत्रतेची प्रचिती आणि स्वतंत्रतेची अनुभूती या 4 गाथेंमधून आपल्याला करवून दिले. आणि अशा प्रकारे क्रमबद्ध पर्यायाचा सहज सिद्धांत यामधून प्रस्फुटित झाला. आचार्यांचा असा काय अभिप्राय नव्हता, त्याला त्यांनी काय हायलाइटही केलेलं नाहीये. फक्त ह्या 4 गाथेच्या टीकेमध्ये ती गोष्ट येऊन गेली आणि मग नंतर तो एक प्रकरण क्रमबद्ध पर्याय नावाच्या सिद्धांताने प्रसिद्ध झाला. त्यावर अनेक व्याख्या झाल्या, अनेक पुस्तकं लिहिले गेले. अशा प्रकारे या सर्व विशुद्ध ज्ञान अधिकारामध्ये आत्मा अकर्ता आहे हे उदाहरण पुरस्सर सोन्याच्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी सिद्ध केले आणि क्रमबद्ध पर्यायाचा सिद्धांत यामध्ये सहज येऊन गेला. आता त्यानंतर 308 ते 11 या गाथेमध्ये क्रमबद्ध पर्यायाचा सिद्धांत सिद्ध केल्यानंतर फार सुंदर कळश आहे. अकर्ता जीवो अयम, हा जीव तरी अकर्ता आहे. स्थित इति आहे. स्फुरचित जवन, समग्र लोकालोकला जाणणारा तो असा ज्ञान स्वभावी आत्मा आहे. तथापि परंतु असौ स्यात् यत इह किल बंध प्रकृती, तरी कर्म प्रकृतींपासून जो जीवाला आत्म्याला जो बंध पाहिला जातो, बंधन दशा जी आहे, नरनारकाची जी दशा आहे, त्यासाठी त्यांनी फार सुंदर गोष्ट म्हटली. सखल्वाज्ञानस्य स्फुरति महिमा कोपि गहन. खरोखर ही कोणत्या तरी अज्ञानाचीच महिमा आहे. आत्मा भिन्न आहे, जड भिन्न आहे, जीव भिन्न आहे, तरी जे बंधन पाहिलं जातं, जे नरनारकाची स्थिती जे पाहिले जातात, हे खरोखर अज्ञानाचीच महिमा आहे. यापुढे सुंदर असा हा एक विषय 320 नंबरच्या गाथेपर्यंत. खर तर सर्व विशुद्ध ज्ञान अधिकारामध्ये मोक्ष मार्ग पदार्थाची चुलिका अशा प्रकारे या 320 नंबरच्या गाथेपर्यंत 308, 9, 10 आणि 11 या 4 गाथेंना जैसेना आचार्य देवानी म्हटलेलं आहे मोक्ष अधिकाराची चुलिका. खर तर इथूनच सर्व विशुद्ध ज्ञान अधिकाराला प्रारंभ होतो. आता 312 आणि 313 या ज्या गाथा आहेत यामध्ये अज्ञानाची महिमा, जसं मोक्ष प्रकाशकामध्ये मोहाची महिमा आपण एक प्रकरण वाचतो 4थ्या अध्यायामध्ये. खरं तर ज्ञानाची महिमा असते ना, खरे तर तत्वज्ञानाची महिमा असते, तरी मोहाची महिमा, मोह किती महिमावंत आहे त्याची सुद्धा महिमा यामध्ये केलेली आहे. आणि जोपर्यंत आत्मा ज्ञानावरणादी कर्मांना निमित्त रूपाने स्वीकार करत राहील तोपर्यंत हे संसार राहणार. अशा प्रकारे फार सुंदर ह्या 2 गाथा यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर मग मिथ्यादृष्टी आणि सम्यक्त्वा संबंधी
फार सुंदर दोन गाथा आल्या आहे यामध्ये, 314 आणि 315. यामध्ये एक फार सुंदर प्रकरण, आम्ही जेव्हा गुरुकुलामध्ये होतो तेव्हा, मोही बांधत कर्म को निर्मोही छुट जाय, ताते गाढ प्रयत्न ते निर्ममता उपजाय. अशा प्रकारे आम्ही एक छंद बोलत असो. तर त्याचाच एक फार सुंदर मार्मिक प्रकरण जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये आलेलं आहे. एवं रागादी अज्ञान भावेन बंधो भवती. रागादी अज्ञान भावनेनं बंध होतो, तेन बंधेन संसारो जायते. आणि त्या बंधनापासून संसार हा उत्पन्न होतो. न च स्वस्वरूपतः, म्हणजे आत्म्याच्या मूळ स्वरूपापासून तरी कधीही बंधन होत नाही आणि संसार होत नाही. याप्रमाणे बंधनची व्यवस्था जी आहे, कर्म बंधची जी व्यवस्था आहे, त्यामध्ये जीवाचा अज्ञान भावच मूळ कारण आहे. अशा प्रकारे 312 आणि 13 नंबरच्या गाथेमध्ये प्रकरण लिहून 314 मध्ये मिथ्यादृष्टीची गोष्ट आणि 314 मध्ये सम्यक दृष्टी जो अकर्ता आहे, फार सुंदर गाथा आहे. ही गाथा तो ऐकण्यासारखी आहे, तोंडपाठ करण्यासारखी आहे. किती सुंदर गाथा आहे पा. जब तक न छोड़े आत्मा प्रकृति निमित्तक परिणमन, तब तक रहे अज्ञानी मिथ्या दृष्टि एवं असंयत. जोपर्यंत कर्मांना निमित्त रूपाने स्वीकार करून हा जीव परिणमन करणं बंद करत नाही, तोपर्यंत तो मिथ्या दृष्टी आहे. आणि सम्यक ज्ञानीची फार सुंदर गाथा 315 नंबरच्या गाथेत लिहिले. जब अनंता कर्म का फल छोड़ दे आत्मा, तब मुक्त होता बंध से सदृष्टि ज्ञानी संयमी. पहा, आपण सगळे स्वाध्यायी आहात. 7-7, 8-8 दिवसापासून समयसाराची अवगाहना आपण करत आहोत. या 315 नंबरच्या गाथेचा रहस्य जर समजायचं असेल तर प्रवचन साराची 45 नंबरची गाथेचं स्वाध्याय आपल्याला करायला हवं. ज्या 45 नंबरच्या गाथेमध्ये असं म्हटलेलं आहे की केवली भगवंतांना समोशरण आदी आणि दिव्य ध्वनी आदीचं प्रचार प्रसार आणि विहार वगैरे क्रिया होतात, पण त्या क्रिया फक्त तीर्थंकर प्रकृती पूर्वकृत पुण्य कर्माच्या उदयानी होतात. त्या उदयामध्ये माझी दिव्य ध्वनी आहे, माझी दिव्य ध्वनी खिरत आहे, किंवा माझा विहार होत आहे. 1008 कमळांची रचना माझी होत आहे, माझा मान सन्मान होत आहे. कोणत्याही प्रकारची त्यामध्ये वेदना किंवा वेदकपणा किंवा कषाय भाव तीर्थंकर भगवंतांना नाही. म्हणून पूर्व कर्माच्या उदयामध्ये औदैकी क्रिया जरी असली, किती सुंदर भाषा आहे पा, औदैकी क्रिया जरी असली, प्रसन्ना काय म्हटलं त्यामध्ये, औदैकी क्रिया जरी असली तरी ती क्षायिकी क्रिया आहे. एवढी सुंदर की खरोखर समोशरणाची रचना तरी तीर्थंकर भगवंतांना आहे. पण दिव्य ध्वनी आदिकांचा जो योग आहे, आता मला एक प्रश्न आहे प्रसन्न, की दिव्य ध्वनीचा लाभ तीर्थंकर घेतात की नाही? ज्यांची वाणी खिरते ज्यांची वाणी खिरते ते स्वतः त्याचा लाभ घेतात की नाही? मराठीमध्ये आपण म्हणतो ना, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. तो मला सांगा, तीर्थंकर भगवंत ज्यांची दिव्य ध्वनी खिरते ते स्वतः लाभान्वित कसं काय होऊ शकतात? कारण की स्वतः केवली आहेत आणि केवल ज्ञान दिव्य ध्वनीचा लाभ सुद्धा घेण्याची भावना राग भावनेशिवाय होऊ शकत नाही. आणि तीर्थंकर भगवंतांना तरी रागच नाहीये, मग ते कसं काय घेतील? आता औदैकी क्रिया असून सुद्धा ती क्षायिकी क्रिया आहे. किती सुंदर आणि किती मार्मिक गोष्ट आहे. याचा रहस्य समजण्यासाठी पंचास्तिकायाची 56 नंबरची गाथा वाचायला हवी, ज्यामध्ये औदैक भावाची व्याख्या अशी लिहिलेली आहे की फलदान समर्थ रूपाने जो कर्माचा उदय होतो त्यालाच उदय भाव म्हणतात.
तिथं समोशरणाचा उदय आहे, दिव्यध्वनी खिरत आहे, तरी तीर्थंकरांना कोणत्याही प्रकारचा फलाचा वेदन तरी नाहीच आहे. तर ती औदैकी क्रिया असून देखील त्याला आपण क्षायिकी क्रिया म्हणू. म्हणून ते अकर्ता आणि अवेदक आहेत. मूळ रहस्य हा त्यामधून निघतो. म्हणजे सर्व सर्व विशुद्ध ज्ञान अधिकारापासून आपण जर झेप घेतली तर प्रवचन साराच्या 45व्या गाथ्यामध्ये, आणि त्याचा मूळ रहस्य जर समजायचा असेल तर 50 काय 56 नंबरची गाथा. लक्षात येत आहे आपल्याला? हा, गोंधळ तरी होत नाही ना? पंडितजी, आम्हाला सर्व विशुद्ध ज्ञान अधिकार समजायचं आहे की मोक्ष अधिकाराची 45वी गाथा समजायची आहे, की 56 नंबरची गाथा 50 काय याची समजायचं सगळंच आहे, पण करायचं एकच काम आहे. चेतनजी चौगुले, समजायचं सगळं आहे. आमची आई लहानपणी, आम्ही निपाणी भागामध्ये, कोल्हापूर भागामध्येच वाढलो. तर निपाणी भागामध्ये आपलं इचलकरंजी नावाचे गाव आहे. इचलकरंजी आहे ना तिथं, कोल्हापूर आणि इकडं हुपरीच्या जवळ इचलकरंजी खूप औद्योगिक ठिकाण आहे. आमची आई नेहमी आम्हाला रागवत असताना एक गोष्ट म्हणे, तुम्ही आमचं थोडी ऐकता, तुम्ही तर तुमचंच करता, मनाची मर्जी इचलकरंजी, असं बोलत होते. मनाची मर्जी आणि इचलकरंजी, फक्त तुम्ही आमचं ऐकून घेता आणि करता तरी तुमच्या मनाचंच तुम्ही करता. हा, म्हणायचं काय अर्थ आहे की कोणतं ग्रंथ वाचायचं, कुठून वाचायचं, काय वाचायचं, फक्त ही आम्ही तुमच्या समोर प्रस्तुत केलेली आहे. आता सगळे परमागम घेऊन बसा आणि सगळ्या ग्रंथांचा आलोडन करा. अभ्यास जीवनामध्ये स्वाध्याय खूप पाहिजे. पुढे पुढे जाऊ आपण. तर यामध्ये एक फार मार्मिक गाथा आलेली आहे, मिथ्या दृष्टीची गाथा. हे पहा, सापाला किती चांगलं दूध जरी जर्सी गाईचं जरी आपण पाजवलं तरी कधी त्याच्या तोंडातून, जिभेतून अमृत येईल का हो बाहेर? नाही येणार ना. पयः पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. पयः पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशा प्रकारची गोष्ट 317 नंबरच्या गाथेमध्ये आचार्यांनी केलेली आहे. गुड़ दूध पीता हुआ भी निर्विष न होता सर्प जो, त्यों भली भांति शास्त्र पढ़कर अभवी प्रकृति नात जे. मी कधी कधी कल्पना करतो, अभव्य जीव कधीही प्रकृतीचा त्याग करत नाही, किती जरी शास्त्र वाचला तरी. प्रसन्ना, मला या गाथेचा अर्थ असं करण्यामध्ये आनंद येतो की जो शास्त्र वाचून स्वतःच्या अभिप्रायामध्ये परिवर्तन करत नाही तो अभव्य आहे, असा अर्थ करा याचं. काय सांगितलं मी? लक्षात येत आहे का सर्वांना? की जो जीव शास्त्र वाचून, स्वाध्याय, अध्ययन, चिंतन, मनन करून, जितेंद्र गुरुदेवश्रीनं असा अर्थ केलेला आहे की अभव्य प्रकृतीला सोडत नाही, असं नका करू. त्यामुळे शास्त्र वाचून सुद्धा जो प्रकृतीला सोडत नाही, कर्म प्रकृतीला सोडत नाही, खरोखर तो अभव्य आहे, असं म्हणतात. किती सुंदर आणि किती मार्मिक गोष्ट आहे या 317 नंबरच्या गाथेमध्ये. थोडक्यात 320 नंबरच्या गाथेपर्यंत ज्ञानी अकर्ता आहे, अभोक्ता आहे, आणि अज्ञानी कर्ता आहे आणि भोक्ता आहे. 320 पर्यंतचा हा विषय लगभग संपतो, बरोबर. त्यानंतर मग फार सुंदर एक विषय सुरू होतो की का हो, या लोकाचा कर्ता तरी विष्णू आहे, ब्रह्मा करणारा आहे, विष्णू धरणारा आहे, महेश नाश करणारा आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची मान्यता. तर ते ज्याप्रमाणे लोकाचे कर्ता धर्ता आहेत, आणि आपण श्रमण परंपरेमध्ये सुद्धा कोणी निर्ग्रंथ मुनी दशेमध्ये, हो आम्ही जगाचा करता धरता नाही, आम्ही तरी षटकाय जीवांची रक्षा करणारे आहोत, षटकाय जीवांची रक्षा करणारे, जीव दया पाळणारे आम्ही आहोत, असं जर मानलं तर काय हरकत. तर आचार्य यामध्ये म्हणतात
लौकिक लोकांमध्ये लोकसंगेमध्ये विष्णूला ज्याप्रमाणे जगाचा करता मानतात, त्याचप्रमाणे श्रमण मुनी सुद्धा आम्ही या 6 काय षटकाय जीवांची रक्षा करणारे आहोत अशा प्रकारे स्वतःला जर करता मानतील, तर ते म्हणतात आम्हाला कुणालाही मोक्ष होत असत नाही. हे 323 नंबरची गाथा आहे. इस तरह कर तत्व से नित ग्रसित लोक ऋषमण को मोक्ष दोनों को दिखाई नहीं देता है मुझे. प्रसन्ना, मला कालच मी घरी गोष्ट केली. म्हटलं तुमचा जो प्रयत्न चालू आहे, आपले जितेंद्र आहे किंवा जितेंद्रच्या जे श्रीमती आहेत, सगळे तुम्ही लोक जे काही एकूण एक आमचे आलोकजी पंडितजी सगळे जुडलेले आहेत. मला काल असं ज्योतिताई असा विकल्प येत होता की मी तुम्हाला एक सुंदर पत्र लिहू की खूप सुंदर तुम्ही कार्य करत आहात, एवढी सुंदर पूजा, एवढं सुंदर आयोजन. पण जितेंद्र दादांनी तुमचं नाव घेऊन काल जबाबदारी सांगितली. शेवटी कोण कोण करणार आहे, कुणाचं करणार, सगळं सहज परिणामात, सहज ही सहज आणि असहज ही सहज. सहज तरी सहजच आहे, पण असहज देखील सहजच आहे. खरोखर विश्वाच्या परिणामाला कोण कुठं काय आपण करू शकणार आहे आणि काय कुणाला कोण रोखू शकणार आहे, विचार करा. श्रीमद राजचंद्रजी असं म्हणत होते की माझी जी ही जी बोट आहे ना, शेवटची बोट, या शेवटच्या बोटेमध्ये तो सुकून गेलेला जो गवताचा तुकडा असतो, त्याचे 2 तुकडे करण्यामध्ये माझ्या बोटामध्ये ताकद नाही, सामर्थ्य नाही. आणि आपण सगळ्या जीवाचं कर्तृत्व घेऊन खरोखर शास्त्र स्वाध्यायाचा मूळ लाभ आहे निर्भार व्हा. शास्त्र स्वाध्यायाचा मूळ लाभ आहे निर्भार व्हा, निर्भार व्हा, निर्भार व्हा. नाहीतर शुचिताबेन किती सुंदर भक्ती करत होत्या आणि मी आता त्यांना म्हटलं सुचिता किती सुंदर गाते तू, आणि सुचिता जर भारावून गेल्या तर समजून घ्यायचं पर का कुछ करता नहीं है. समजलं का? म्हणजे वैश्विक परिणमन जो आहे सहज आणि शांत, याचा स्वीकार झाल्याशिवाय खरोखर आपल्या परिणतीमध्ये सर्व विशुद्ध ज्ञान अधिकाराचा स्वीकारच होऊ शकत नाही. हे पहा, शास्त्रामध्ये वर्णन आहे, शास्त्रामध्ये प्रकरण आहेत, पण प्रकरणांची प्रचिती आपल्या परिणतीमध्ये असते. शास्त्रामध्ये प्रकरण आहेत हो, पण प्रकरणांची प्राकरणिक चेष्टा. जितेंद्र थोडं हेवी झालं ना भाषा. प्रकरण आहेत शास्त्रामध्ये, पण प्रकरणांची प्राकरणिक परिणती आपल्या परिणतीमध्ये पाहिजे. अशा प्रकारे फार सुंदर आम्हाला मोक्ष होत असताना दिसत नाही, ही भाषा आहे. मी मूळ गाथा मूळ प्रकरण वाचत नाहीये, पण मोक्ष दोनों को दिखाई नहीं देता असा प्रकरण त्यांनी यामध्ये फार सुंदर घेतलेला आहे. आणि त्यानंतर तो जो सुंदर असा विषय सुरू होतो की तुम्ही असं नका मानू आत्मा अकर्ता आहे, अकर्ता आहे, अकर्ता आहे असं म्हणून तुम्ही स्वच्छंदी व्हा, स्वैराचारी व्हा, असं नाही चालणार. मग कोणत्या अपेक्षेने करता आहे याचा विषय तो जो सुरू होऊन जातो, त्यामध्ये 332, 33, 34, 35, 36, 37 अशा या सर्व गाथेंमध्ये त्यांनी फार सुंदर सांख्य मताविषयीची मान्यता स्पष्ट केली. आणि ते म्हणाले, म्हणजे आचार्य मूळ म्हणतात की सर्व काही कर्मच आपल्याला झोपवतात, कर्मच आपल्याला जागवतात, कर्मच सुखी करतात, कर्मच दुखी करतात. जर सांख्य मताप्रमाणे अशा प्रकारची जर मान्यता तुमची जर होत असेल तर लक्षात ठेवा ही गोष्ट तुमची चुकीची आहे. खरोखर त्यांनी या गाथेमध्ये हे समजू इच्छितात, 332 ते 44 13 गाथा आहेत. हे पहा, सर्व विशुद्ध ज्ञान अधिकाराची एक विशेषता, यामध्ये 2 गाथा, 3 गाथा, 4 गाथा, 6 गाथा, 10 गाथा, 13 गाथा, 15 गाथा अशा प्रकारचे यामध्ये ग्रुप्स आहेत सगळे. तर हा 13 गाथेंचा ग्रुप आहे.
332 पासून 344 पर्यंत यामध्ये आत्मा कथंचित करता आहे. आत्मा कोणत्या ना कोणत्या अपेक्षेने तो करता आहे त्याची त्यांनी सिद्धी करून दाखवली. आणि त्या प्रकरणासोबतच हे पहा, हे जे 344 32 ते 44 ह्या ज्या गाथा आहेत, 32 ते 44, आत्मा सर्वथा अकर्ता नाही, आत्मा कथंचित करता आहे. मी सर्वांना एक खास विनंती करतो, सांख्य मताची गोष्ट करून यामध्ये आचार्यांनी एक शब्दाचा प्रयोग केलेला आहे. जर तू जिनागमानुसार वस्तू स्वरूपाच्या अनुसार जर तू सिद्धांत मानत नाही तर श्रुतीचा कोप तुला सहन करावा लागेल. प्रसन्न, मला या पूर्ण गाथेमध्ये 13च्या 13 गाथेमध्ये अत्यंत स्पर्शलेली गोष्ट आहे तर ती आहे, अरे आपले गुरुदेव श्री म्हणत असत, तत्व आराधनेचं परंपरा फळ मोक्ष आणि तत्व विराधनेचं परंपरा फळ निगोध. तत्व आराधनेचं परंपरा फळ मोक्ष आणि तत्व विराधनेचं परंपरा फळ मोक्ष आहे आणि विराधनेचं फळ परंपरा निगोध आहे. म्हणून यामध्ये श्रुती कोप फार सुंदर प्रकरण आहे. तुम्ही यामध्ये तो विषय जरूर पाहसाल. आणि त्यानंतर 349 ते 55 7 गाथेमध्ये एक सोनाराचं उदाहरण देऊन की सोनार करतो नाही करतो, कारण सामग्री ग्रहण करतो, श्रद्धा करतो, ज्ञान करतो, कसं काय, त्याविषयी व्यवहाराची अपेक्षा स्पष्ट करून व्यवहारानं असं म्हटलं जातं की सोनार जो आहे तो अलंकार आभूषण घडवतो, हे फक्त व्यवहारानं म्हटलं जातं. पण परमार्थ काय आहे तर परमार्थाची प्रचिती आपल्याला 356 ते 65 10 गाथा, जितेंद्र 356 ते 65 10 गाथा या गाथा आहेत सेटिकाच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या आहेत. या गाथा सेटिकाच्या अर्थामध्ये, सेटिका म्हणजे आपण कलई म्हणतो पा, कलई हिंदीमध्ये वगैरे कलई, जे आम्हाला माहित आहे लहानपणी आम्ही ज्या गुरुकुलामध्ये राहत होतो, तो जे आपले पितळेचे भांडे असणार ना, पितळेचे, हा, तर खास माणसं त्या पितळेच्या भांड्यांना एकदम क्लीन करण्यासाठी 2 तासामध्ये एकदम नवीन करून देणार. हो, आपल्याला असं वाटणार असं कसं काय नवीन करून देतो तो, पण ती जी कलई चढलेली आहे ही कलईची कलई आहे, भांड्याची कलई नाहीये. कलई मध्ये आहे, कलई भांड्यामध्ये नाहीये. खरोखर मी जयपूरमध्ये ही जी गाथा वाचली होती एवढा आनंद होतो. मी तुम्हाला खरोखर जेवढे माझे खास जितेंद्र जे आहे, प्रसन्न आहेत, गुरुदेव श्री म्हणत होते की खरोखर ज्ञानालाच जाणतो, दर्शन दर्शनालाच पाहतो, चारित्र्यामध्येच लीन होतो. तो लोकाला पाहतो, जाणतो. हे सगळे फक्त व्यवहाराची भाषा आहे. परमार्थ स्वभावानी मुझ ज्ञान सिंधु मेरे बस ज्ञान ही ज्ञान भरा, मेरे ज्ञान तरंगों में गायक साम्राज्य भरा, गायक 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 ही जीवन है, ज्ञानी के सहारे हो अनुभूती में आए हो. म्हणजे दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य अधिकार आहे सर्व विशुद्ध ज्ञान अधिकार. म्हणून आत्म्याचा जो काय सर्वस्व आहे तो आत्म्यामध्येच आहे. याप्रमाणे यामध्ये सिद्ध करून अत्यंत मार्मिक विषय त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केला. आणि नंतर ज्ञान आणि गेयाची भिन्नता स्पष्ट करता 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 366 ते 71 6 गाथेमध्ये तो प्रकरण पूर्ण केला. आणि त्यानंतर पुन्हा 10 गाथेंचा एक फार सुंदर असा विषय प्रारंभ होतो की ज्यामध्ये स्पर्शादी जे पुद्गलाचे गुण आहेत, जे संयोग आहेत, हे तुला समोरून तरी कधी म्हणत नाही ना. स्पर्शाचे विषय, तू मला स्पर्श कर,
जसं डनलोपची गादी आहे समजा. डनलोपची गादी आपल्याला असं म्हणत असते का की तुम्ही येऊन बसा? हा, समजा पुण्याहून आमच्या जितेंद्रजींना जर कोल्हापूरला जायचंय हेरले मंदिर दर्शन करण्यासाठी, तर काय करायचं? एसी मध्ये बुक तिकीट करायचं की नॉन एसी मध्ये करायचं? सुचिता म्हणते आपण जैनी आहोत, आपण नॉन एसी मध्ये जाऊ. जितेंद्र म्हणतात नाही नाही फार गरमी आहे, एसी मध्ये जाऊ. आपले अण्णाजी माहिती आहे जितेंद्र काय काय सांगत होते? अण्णाजी म्हणणार की तुला एसी मध्ये तिकीट पाहिजे आहे ना, तर एसी मध्ये तिकीट घेण्याची इच्छा आहे ना, ही स्पर्शनेंद्रियाची मांग आहे. अण्णाजी असं म्हणणार, तुला तहान लागलेली आहे ना ज्योतिताई, तुला तहान लागलेली आहे ना, पण तुला थंड पाणी पाहिजे ना, तर थंड पाणी ही स्पर्शनेंद्रियाची इच्छा आहे. नाही हो, त्यामध्ये थोडस सुगंध असेल तर फार चांगलं, पण सुगंध ही तुझ्या घ्राणेंद्रियाची मांग आहे. सोबत थोडस संगीत पाहिजे हो. संगीत शिवाय काय चालेल का? हा, जसं आमच्या सुचिता भक्ती म्हणतात तर टाळ्या वाजवा, सगळे म्हणा. संगीत पाहिजे हो, पण संगीत हे हवं. ऐका, लक्षात घ्या सुचिता, गुरुदेव श्री एक फार सुंदर गोष्ट म्हणतात. सध्या प्रसंग आहे म्हणून सांगतो. आपल्याला पूजेमध्ये भक्तीमध्ये फक्त आणि फक्त जर संगीताचा आग्रह जर असेल तर समजून घ्यायचं आपण काम भोग बंधन कथेचंच पोषण करत आहोत. सर्व विशुद्ध ज्ञान आपल्याला लक्षात येणार नाही. तर यामध्ये या गाथा 10 गाथेंचा फार सुंदर प्रकरण आहे. स्पर्श रस गंध वर्ण हे सगळे गोष्टी घेऊन त्याने फक्त अज्ञान दशेमध्येच त्याचा स्वीकार होतो, म्हणून संसार उभा आहे. आता यानंतर 383 पासून सर्व विशुद्ध ज्ञान अधिकारामध्ये एक यू टर्न येतो. जितेंद्र, यू टर्न येतो. इथून आता खरोखर प्रवचन सारामधला चरणांयोग सूचक चुलिकेचा प्रकरण प्रारंभ होतो. समय सारामधला चरणांयोग सूचक चुलिका इथून प्रारंभ होतो 383 नंबरच्या गाथेपासून, ज्यामध्ये प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि आलोचनेचा विषय आणि चारित्र्याचा विषय सुरू होऊन जातो. अतिशय मार्मिक असा हा प्रकरण आहे आणि एक एक सुंदर कळश, एक एक सुंदर गाथा. मी तुम्हाला फक्त विषय बिंदू सांगतो तुम्हाला की 383 पासून सुरू झालेला हा विषय 387 ते 89 3 गाथेमध्ये जो प्रतिक्रमण करत नाही, प्रत्याख्यान करत नाही, आलोचना करत नाही, तो 8 कर्मांना नियमानी तो बांधतो. अशा प्रकारे त्यामध्ये उल्लेख करून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 225 नंबरच्या कळशापासून 25, 26, 27 प्रत्येक कळशाच्या टीकेमध्ये प्रतिक्रमणाचे 49 बोल, आलोचनेचे 49 बोल आणि प्रत्याख्यानाचे 49 बोल. कारण केलेल्या पापांचा, केलेल्या दूषणांचा त्याग त्याला प्रतिक्रमण म्हणतात. होणारे जे भविष्यातले पाप आहेत, दोष आहेत, त्यांच्या त्यागाची वर्तमानामध्ये भावना जी व्यक्त केली जाते त्याला प्रत्याख्यान म्हणतात. आणि वर्तमान मध्ये जे आपण करतो त्याला आलोचना म्हणतात. जितेंद्र, शिबिरामध्ये मुलांना वगैरे विचारा जरूर, आपण आलोचना पाठ का बरं वाचतो? आपण प्रत्याख्यान पाठ का बरं नाही वाचत? किंवा प्रतिक्रमण पाठ का बरं नाहीये? हा, प्रतिक्रमण पाठ होलसेल आपण वाचतो पर्युषण पर्वामध्ये 365 दिवस. आलोचना पाठ रोज का बरं वाचतो? ज्योतिताईंना विचारा, मी त्यांना फोन करून विचारतो. हा, आलोचना पाठच का बरं आपण बोलतो? कारण आलोचना ही वर्तमान मध्ये चालणारी प्रक्रिया आहे. वर्तमान मध्ये जे दोष होत आहेत, पण जितेंद्रजी आम्ही तरी पंचपरमेष्ठीचं नामस्मरण करतो, आत्म्याची भावना करतो, तर आलोचना चालू आहे, यामध्ये दोष कुठं आहे हो? पण संभावित दोष होत्या ना, त्या दोषांचा त्याग आणि गुणांचा ग्रहण अशी जी प्रक्रिया आहे त्याला आलोचना. प्रतिक्रमण भूतकाळाविषयी, प्रत्याख्यान भविष्याविषयी आणि आलोचना वर्तमानाविषयी. कारण का? दोषाची परंपरा त्रिकाळ आहे. काय म्हटलं मी? सुचिता, सुनील भाऊ तुम्हाला माहित आहे आम्ही चिखलीला राहत होतो? हो 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 माहित आहे. अच्छा, आम्ही कारंजाला सुद्धा गेलो होतो. आम्ही सध्या पुण्यामध्ये राहतो.
आणि आता आम्ही दिल्लीला जाणार आहे. त्रिकाळा बाधित दोषाची परंपरा, जसं आपण म्हणू हे जुनं घर आहे की नाही, हे आम्ही काढून टाकलं. घराला आपण नाही काढून टाकलं, घराने आपल्याला काढून टाकलं. घराला आपण नाही काढून टाकलं, घराला आपण काढून टाकलेलं नाहीये, घराने आपल्याला लाथ मारलेला आहे. आणि पुन्हा काय म्हणतो, हे मोठं बिल्डिंग आहे की नाही, हे आता आम्ही घेणार आहोत. कोणतंही घर, कोणतंही परमाणू कुठं जाती नाही आणि कुठं येतही नाही, फक्त आपण आपल्या परिणामाने जातो आणि येतो. अशा प्रकारे फार सुंदर प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि आलोचनेचा प्रकरण आहे. 49 बोल कर्म संन्यासाची भावना फार सुंदर यामध्ये घेतलेली आहे. आणि त्यानंतर 390 ते 404 सगळ्यात मोठा ग्रुप आहे. 390 ते 404 15 गाथा आहेत. 15 गाथामध्ये 13 बोल. शास्त्र ज्ञान नहीं है किंतु शास्त्र कुछ जाने नहीं, शब्द ज्ञान नहीं है किंतु शब्द कुछ जाने नहीं. 13 बोल आहेत. आणि या 13 बोलांपासून आपल्याला भेद विज्ञान करवत 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 405 ते 7, 408 ते 9 आता ऐकण्यासारखी गोष्ट आहे. बनारसीदासजींचं नाटक समयसार आपण वाचलं असेल. स्वार्थ के साचे परमार्थ के साचे चित, साचे साचे वैन कहे साचे जैन मती है, काहू के विरुद्ध नहीं पर जाय बुद्धि नहीं, आत्म गवेशी न ग्रहस्थ है न जती है. मला एवढंच म्हणायचं तुम्हाला, आत्मा आत्मगवेशी न ग्रहस्थ असतो न श्रमण मुनी असतो. अहो या गाथेमध्ये तेच म्हटलेलं आहे. आत्म्याला जर देहच नाहीये तो आत्मा श्रावक कुठला हो? आम्ही जैन श्रावक आहोत. मला सांगा, आत्मा दिगंबर आहे की श्वेतांबर आहे? मी तर राजकोटमध्ये नेहमी विचारतो, आत्मा दिगंबर आहे की आत्मा श्वेतांबर आहे? मला महाराष्ट्राच्या लोकांना असं विचारायला पाहिजे, आत्मा शेतवाला आहे की बघेरवाला आहे? आत्मा आत्मा आहे. आत्मा न शेतवाला आहे, आत्मा न बघेरवाला आहे, आत्मा न अग्रवाला, आत्मा आत्मा आहे. आत्मा न स्त्री आहे न पुरुष आहे. हे सगळे आसमान जाती पर्यायाच्या दृष्टी आहेत. म्हणून या गाथेमध्ये म्हटलं, अरे आत्म्याला जर देहच नाहीये तो आत्म्याला श्रमण लिंग कसं काय आणि श्रावक लिंग कसं काय? म्हणून श्रावक लिंगापासून अतीत आणि श्रमण लिंगापासून आत्मा अलिप्त आहे. म्हणून 412 नंबरच्या गाथेमध्ये त्यामध्ये त्यांनी फार सुंदर आपल्याला गोष्ट सांगितली. मोक्ष पथ में थाप निज को चेत कर, निज ध्यान धर, निज में ही नित्य विहार कर, परद्रव्य में न विहार कर. भाई, आत्म्याला न श्रमण लिंग आहे न श्रावकाचं लिंग आहे. ज्योतिताई, एक होमवर्क करसाल तुम्ही. 172 नंबरची गाथा प्रवचनसार 17वा बोल. 172 नंबरची प्रवचनसाराची गाथा आणि 17 नंबरचा बोल. अरे यतिलिंग, यतिलिंग उस लिंग से आत्मा ग्रहण नहीं किया जाता. म्हणून आत्म्याला कोणत्याही प्रकारचं लिंगच लागू पडत नाही. जितेंद्र, अतिशय मार्मिक प्रकरण आहे. अरे मी श्रावक आहे, मी श्रमण आहे. न मोक्षोपी मुमुक्षुताम, मुमुक्षुला कधीही मोक्ष होत नसतं. 199 नंबरचा कळश. तर यामध्ये हे म्हणतात की खरोखर आत्म्याला कोणत्याही प्रकारचं लिंग नाहीये. तर मग आत्म्याला कुठं आपण स्थिर करायचं? तर जे तत्वार सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग, ही 411 नंबरची गाथा. पंडितजी, आलोकजी, 11 नंबरची जी गाथा काय आहे? समय सारामध्ये 11 नंबरची गाथा व्यवहार अभूतार्थ, भूतार्थ भगवान आत्मा आणि सम्यक दर्शन ज्ञान आणि चारित्राचं सेवन 16 नंबरच्या गाथामध्ये आली.
आणि ह्या 411 नंबरच्या गाथामध्ये म्हणतात, सम्यक दर्शन ज्ञान चारित रूपी मोक्ष मार्गामध्ये तुम्ही स्वतःला लीन करा, कारण की तत्वार्थाला जो जाणणारा आहे, अर्थ आणि परमार्थाला जाणून जो स्वतःमध्ये लीन होतो, तोच खरोखर समय साराला प्राप्त करतो. 415 नंबरची गाथा. याप्रमाणे या समग्र सर्व विशुद्ध ज्ञान अधिकारामध्ये आत्मा तरी फक्त आणि फक्त, बस एक 2-3 मिनिटात मी विराम घेतो. जितेंद्र, आपली आज्ञा. एक फार सुंदर मी माहिती तयार केली होती, बरोबर. विशेष सर्वांना 54 कळश आहेत यामध्ये, आणि ह्या 54 कळशामध्ये निवडक जे कळश आहेत, मी खास आजच्या स्वाध्यायासाठी तयार केलेले आहेत. सगळं तरी काही शक्य नाहीये, पण फक्त मी तुम्हाला स्पर्शतो. सगळ्या कळशांचं इथं संख्या सुद्धा लिहिलेली आहे पहा. ज्ञानी करोति न वेदयतेच कर्म, जानाति केवलमयं किल तत्स्वभावम. ज्ञानी फक्त जाणतो. हे गुरुदेव श्रींचा अतिप्रिय कळश आहे. चौथ्या ओळीत पहा, शुद्ध स्वभाव नियतः सही मुक्त एव. तो आत्माच मुक्त आहे. अरे आत्म्याला मोक्ष आहे असं नाही, आत्मा मुक्तच आहे. 198 नंबरचा कळश आहे, आणि सर्व विशुद्ध ज्ञान अधिकारामध्ये हा 6वा कळश आहे. पुढे, हेतु कर्तारमात्मानं पश्यन्ति तमसा तथा, सामान्य जनवत्तेषां न मोक्षोपि मुमुक्षुताम. खरोखर मुमुक्षुला पण, मुमुक्षु म्हणजे तिथं द्रविलिंगी मुनिराज, त्याला सुद्धा मोक्ष होत नसतं, कारण सामान्य लोकांप्रमाणे ते तसं मानतात. 7वा कळश आहे 199 नंबरचा सळंग कळश, आणि हा प्रभू फारच प्रसिद्ध असा कळश. नास्ति सर्वोपि संबंध परद्रव्य आत्मतत्वयोः, कर्तृ कर्मत्व संबंध अभावे तत्कर्तृता कुतः. अरे जिथं कर्ता कर्माचा संबंधच नाहीये, तर कर्तापणा कसं काय होईल? कारण का, नास्ति सर्वोपि संबंध परद्रव्य आत्मतत्वयोः, परद्रव्यामध्ये आणि स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारचं कर्तापणा नाही. याच प्रकारचा हा 10वा कळश आहे, फार सुंदर. यामध्ये दुसरी ओळ पहा, बत ते वराकाहा. अरे कोणताही द्रव्य कोणत्यामध्ये नाहीये, न कर्ता आहे न कर्म आहे, तरी वराकाहा म्हणजे भिकारी. तरी जीव हे म्हणतात, मी पैसा कमावतो, मी धंदा व्यापार करतो, मी संसार चालवतो. बत ते वराकाहा, खरोखर ते वराक आहे, दीक्षावृत्ती वाले जीव आहेत. यामध्ये पहा 20 नंबरच्या कळशामध्ये, खरोखर बहिर लुटती यद्यपि स्फुटत अनंत शक्ती ही स्वयं. अनंत शक्तिवंत स्वभाव भाव जो आहे, परद्रव्यापासून भिन्न आहे, तरी स्वभाव मचलानुकूल किमिह मोहितः क्लिश्यते. तरी जीव हा मोहित होऊन खरोखर मोहाचा पोषण करतो. याचप्रमाणे जसं मी तुम्हाला म्हटलं की रागादी भाव हे सर्वथा पर पुद्गलानी होतात, पुद्गल द्रव्याच्याच निमित्ताने होतात असं नाहीये, खरोखर स्वतःच्या अज्ञानाने होतात. म्हणून यदिह भवती राग द्वेष दोष प्रसूती कतरदपि परेशान दूषणम नास्ति तत्र. कोणत्याही प्रकारचं पराचा दोष यामध्ये नाहीये, जीवाचा स्वतःचा दोष आहे. 220 नंबरचा कळश हा अतिशय सुंदर कळश आहे. ज्ञानस्य संचेतन एव नित्यं प्रकाशयते ज्ञानमतीव शुद्धम. फार सुंदर ज्ञानाचं संचेतन, अज्ञानाचं संचेतन, अतिशय सुंदर हा असा कळश आणि लिहिलेला आहे, तो वाचण्यासारखा आहे. अशाच प्रकारे कर्म संन्यासाची भावना जिथं सुरू केली, तिथून हा 37 नंबरचा कळश, आणि शेवटी जाता जाता एवं ज्ञानस्य शुद्धस्य देह एव न विद्यते ततो देहमयं ज्ञातुर्न लिंगम मोक्ष कारणम. कोणत्याही प्रकारचं लिंग जे आहे ते मोक्षाचं कारण नाही. म्हणून दर्शन ज्ञान चारित्र त्रयात्मा तत्वम आत्मनः, हे आत्म्याचं खरं तत्व आहे. एक एव सदा सेव्यो, त्याचंच सेवन प्रत्येक मोक्ष मार्गी आत्मार्थी मुमुक्षुला केलं गेलं पाहिजे. आणि 52 नंबरचा कळश जो आहे 244 नंबरचा फार सुंदर आहे. अलम अलम अतिजल्पे दुर्विकल्पे रयमीय परमार्थः चेत्यतां नित्यमेकः स्वरस विसर पूर्ण ज्ञान विस्फूर्ती मात्रात
न खलु समय सारा उत्तरम किंचिदस्ति. समय सारा शिवाय या विश्वामध्ये खरोखर सर्वोत्कृष्ट दुसरं कोणतंही नाही. आता मी तुम्हाला विचारतो जितेंद्र, समय सारामध्ये कोणता अधिकार श्रेष्ठ आहे? तुम्ही मला हा प्रश्न विचारा. माझा उत्तर आहे समय सारामध्ये समय सार श्रेष्ठ आहे. समय सारामध्ये समय सारा शिवाय श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. अशा प्रकारे समय साराची दृष्टी आपण करू. आणि इथेच मी आता विराम घेतो. आपले जिंचनजी पंडितजी हेरलेचे आपले आमचे वरिष्ठ विद्वान, त्यांची एक फार सुंदर रचना मला लाभली होती. त्याची एक सुंदर कडी मी इथं प्रस्तुत करून, मराठीमध्ये आहे जिनवाणी स्तुती. जितेंद्र मी तुम्हाला नंतर पाठवून देतो, खूप सुंदर आहे. भाई साहब एक जो आपला छंद आहे आराधना में क्षण 4 लाईनी नक्की म्हणावा. आराधना में क्षण बीते. अरे पण वेळ भाई साहब आपली वेळ झाली आहे. मला फक्त 4च लाईनी प्लीज आपल्या मुखारविंदातून. एक सेकंद, आधी ही स्तुती घ्या, नंतर आपण ती घेऊया. तो कसं मी एक सेकंद घेऊन प्रभावना करण्याचं. एक मिनिट. पहिल्यांदा स्तुती घेऊ म्हणता ना. सकल जीवांना बोध सुखाचा देई वारंवार. जिनवाणीचा जय जयकार, जिनवाणीचा जय जयकार. हरिहंतांनी सांगितलेली, गणधरांनी गुंफिलेली, मुनिवरांनी अनुभवलेली आनंदाची अमृतधार. जिनवाणीचा जय जयकार, जिनवाणीचा जय जयकार. फार सुंदर शेवटची ओळ आहे पहा. सदा सुखदाई ही जिनवाणी, सरस सुंदर अमृतवाणी. मधुर मंजुळ शिव कल्याणी, सुरत्नांचा मौलिक हार. जिनवाणीचा जय जयकार, जिनवाणीचा जय जयकार, जिनवाणीचा जय जयकार. फार सुंदर रचना आहे. आराधना में क्षण क्षण बीते, ओ प्रभावना सुखकारी, ओ प्रभावना सुखकारी. इसी मार्ग में सब लग जावे, भाव यही मंगलकारी, भाव यही मंगलकारी. सदृष्टि सद्ज्ञान चरण में, लोकोत्तम यह पंथ है. कितना सुंदर कितना सुखमय, अहो सहज जीन पंथ है. धन्य धन्य स्वाधीन निराकुल, मार्ग परम नीर ग्रंथ है. कितना सुंदर कितना सुखमय, अहो सहज जीन पंथ है. याप्रमाणे मी माझ्या बुद्धीप्रमाणे सर्व विशुद्ध ज्ञानाची अवगाहना आपल्याला करवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व साधर्मी संपूर्ण समय साराचा रसास्वाद निरंतर घेत राहा आणि आत्मकल्याणाच्या मार्गामध्ये आपण सर्वजण लागू. याच भावनेने मी विराम घेतो. ओम नमः सिद्धेभ्य. निज निधि निज में बताए, यह अनंत उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है, वंदना
शत बार है। हे जिनवाणी भारती तो ही जपो दिन रैन, जो तेरी शरणा गहे सो पावे सुख चैन। जावाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो वाणी मस्तक नवो सदा देत हो ढोक, सदा देत हो